मंडळी, जर तुम्हाला तुमच्या बायकोची खरोखर काळजी असेल ना, तर तुम्ही हे पुढचं प्रहसन अगदी नीट लक्ष देऊन बघाल. चला बघूया हे प्रहसन, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. हे काय आहे? हे काय आहे? सेल्स रिपोर्ट आहेत सर. घसरगुंडी दिसतीये मला, घसरगुंडी. इथे 2 लहान मुलं खेळणारी काढा म्हणजे चित्र पूर्ण होईल, हो की नाही? युजलेस. काय काम करताय तुम्ही? इतके इतके ड्रॉप झालेत सेल्स आपल्या कंपनीचे. अरे जरा तरी लक्ष द्या कामात. एक तर नवीन बिझनेस हेड आलेत, नवीन सीईओ आलेत, त्यांच्याबरोबर मीटिंग आहे माझी. अख्खा 4था माळा आपल्या ऑफिसचा घाबरू नये त्यांना. कळत नाहीये लोकांना काय करायचंय, अंदाज येत नाही अजून त्यांचा. ते कसे वागतील, काय बोलतील. त्यांना जर मी हे रिपोर्ट्स दाखवले तर ते स्वतः येतील ऑफिसमध्ये, लाईट्स बंद करतील, टाळं लावतील, जाता जाता चावी अटल सेतूवरून खाली फेकतील. काहीतरी वाटू द्या. हे असं काम करताय तुम्ही? सॉरी सॉरी. नंतर मग दिवाळीत माझ्याकडेच येता, सर हे काय दिलं, सर हे काय दिलं. सोनपापडी सर. सोनपापडीचं नाही बोलत आहे मी, बोनसचं बोलतोय मी. बोनस बोनस. खरं तर पाटील, ज्या पद्धतीचं तुम्ही काम करताय, तुम्हाला सोनपापडीच दिली पाहिजे. सोनपापडी नाही, तुम्हाला नारळ आणि स्क्रू ड्रायव्हर दिला पाहिजे. स्क्रूड्रायव्हर का बरं सर? बाहेर जाऊन सोलायला उपयोगी पडेल. सर त्यापेक्षा केळं द्या ना, पटकन सोलता येतं. पाटील, ज्या पद्धतीचं काम सुरू आहे, केळच मिळणार आहे. सॉरी सर. जरा लक्ष द्या कामात. येस सर. नंतर मग माझ्या केबिन मध्ये येतात आणि मला सतत विचारतात, मायावाला काय चुकलं सर, मायावाला काय चुकलं. मायावाला काय चुकलं हे स्वतःला विचारा एकदा. तुम्हाला कळेल तुझ्यावाला काय चुकतंय. प्रयत्न करतो सर. करा ते, दिसू द्या ते. बरोबर आहे सर. येस. येस सर. थँक्यू. सॉरी सर. हां, गुड. सॉरी. आत्ताच्या आता सगळे आपले जे वेंडर्स आहेत त्यांना फोन करा. येस सर. सगळे कॉन्टॅक्ट रिओपन करा. येस सर. सगळ्यांशी व्यवस्थित बोला. हा, Yes, आणि sir. सगळ्या गोष्टी, सगळे रिपोर्ट्स मला वेळच्या वेळी हवेत. ओके. येस सर. हा, आता जाल चालू मीटिंग मध्ये. नाही ते. हेच ऐका. येस सर. हेच ऐका. येस सर. मला ते एमएचजे सप्लायर्स सगळे रिपोर्ट्स वगैरे हवेत. Yes, sir. माने, एमएचजे सप्लायर्सचे रिपोर्ट. माने माने माने. माने काय झोपताय तुम्ही ऑफिस मध्ये? चालू मीटिंग मध्ये तुम्ही दरवाजावर असं झोपताय? नाही सर. मग द्या, रिपोर्ट्स द्या. कुठलं ती मदन लालाचं ना? कोण मदन लाला? एमएचजे सप्लायर्सचे रिपोर्ट द्या. मदन लाला आपला वॉचमॅन आहे. तो रिपोर्ट, हा रिपोर्ट देणार आहात तुम्ही मला? काय करताय माने? काय म्हणजे? माने रिपोर्ट्स मिळतील का मला? तुम्हाला कळतंय का मार्केट सिच्युएशन आता वॉलेटाईल आहे. आता संधी आहे आपल्याला उतरण्याची मार्केटमध्ये ना. काही शेअर्स विकत घ्या, काही डील्स करा, काही लिलावांमध्ये काही कंपनी बनल्या, काही शेअर्स मिळत का ते बघा. नाही, ते सगळं नाही करायचंय का? करा ते पटापट, कामाला लागा. मी घरी जाऊ का सर? घरी जाऊ का मी? म्हणजे म्हणजे घरी जाऊ का? माने मार्केट सिच्युएशन वॉलेटाईल आहे. मग घरी जातो ना मी. अरे माने काय बोलताय? घरी जाऊ का, घरी जाऊ का म्हणजे काय जायचंय घरी? काय एवढी गरज पडली? राजा माऊली येत आहेत पिक्चरची ऑफर घेऊन. मग माझी बायको आजारी आहे सर. माझ्या बायकोला ताप आलाय सर. माने 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 रडू नका. माने रडू नका. इकडे बसा. इकडे बसा. माने प्लीज बसा. बसून घ्या. बसून. रडू नका. काही नाही झालं. मिस चेतना, मागे व्हा, मागे व्हा. प्लीज प्लीज माने बसा. बसा बसा बसा. पाणी द्या. पाणी द्या त्यांना. पाणी. हे घ्या माने, प्लीज पाणी प्या. माने पाणी पिऊन घ्या. प्लीज प्लीज, आय एम सो सॉरी. जाऊ दे ना. नाही, पाणी प्या, पाणी प्या. पाणी पिऊन घ्या माने. मिस चेतना आणि पाटील, येस सर. आपण कुणीच कॉर्पोरेट वाले वाटत नाही. किमान वागूया तरी. आणि आय एम सो सॉरी. तुम्ही शांत व्हा प्लीज. मी बसू का इथे? मी बसू, इफ यू डोंट माइंड? आय एम सो सॉरी. सी मी मला काही असं मुद्दाम ओरडायचं नव्हतं, पण मी तुमचा बॉस आहे म्हटल्यानंतर मला इन्स्ट्रक्ट करावं लागणार की नाही तुम्हाला? मला माहिती नव्हतं तुमच्या मिसेसनं ताप आलेला आहे, आजारी आहेत त्या. काय काय झालंय त्यांना? एमर्जन्सी आहे का फार? एमर्जन्सी आहे? कुठल्या हॉस्पिटलला आहेत त्या? घरीच आहे सर.
अच्छा म्हणजे घरीच म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये का मग? नाही ताप आलाय ना सर. अच्छा ताप आलाय. राईट ताप आलाय. पण मग असं ताप आलाय. अच्छा ओके. मी सकाळी निघलोक नाही हां. तो 99 वर होता. आता सर सेंचुरी क्रॉस करून पुढे गेला असेल सर. यांच्या बायकोला ताप आलाय का तेंडुलकर आलाय? पाटील नाही, ते काय आहे हे? ते मजाकिया स्वभाव आहे मला. नका करत जाऊ तू हा वाला मजाकिया स्वभाव. सॉरी. आपण जळगाव पाचोराच्या एस टी स्टँडवर आहोत का? नाही. आठवू नका. शांत राहा. एक माणूस रडतोय, तो दुःखात आहे. थांबा. सॉरी. सॉरी माने, आय एम रिअली सॉरी. पण हे बघा, 99 आणि 100 हा काही असा मेजर ताप नाही. म्हणजे आहे तुमच्या बायकोला आलाय ॲब्सोल्युटली मोठा, म्हणजे खूपच आहे तो ताप. सर मला जाऊ दे. नाही रडू नका प्लीज माने प्लीज रडू नका प्लीज शांत व्हा. सी काय व्हायरल फीवर असतो माने. व्हायरल फीवर काय पटकन 1-2 दिवसात निघून जातो काय पाटील? माहिती नाही सर. नाही मलाच कॉन्फिडन्स नाही. मी काहीतरी बोलू नंतर मलाच समजणार नाही. त्यापेक्षा तुम्हीच समजा सर. पाटील प्लीज सर. मग विचारल्यावर असं बोलत जा जे नंतर लक्षातही राहील आणि समजेलही. चुकलं सर. शांत. येस सर. माने ऐका, मला कळलं तुमच्या मिसेसना ताप आलेला आहे, पण दॅट्स ओके. 99-100 इतका विशेष नाहीये. असं कसं विशेष नाही सर. मी सांगतोय ताप आला आणि विशेष नाही म्हणताय तुम्ही. तसं नाही म्हणजे काम डाऊन. सर माझी बायको असो काय हवं. राईट. तिला काय झालं तर कुणाकडे बघायचं मी. प्लीज रडू नका ना. मला जाऊ दे. माने शांत सर. काम डाऊन. सर, जाऊ दे ना त्यांना घरी. हा सर. जाऊ दे ना सर. किती काळजी करतायत ते बायकोची सर. निदान त्यांना माहिती तरी आहे की त्यांच्या बायकोला ताप आलाय सर. म्हणजे काय म्हणजे काय? माझ्या नवऱ्याला माहिती नसतं सर मला ताप आलाय. मी स्वतःहून सांगते त्याला मला ताप आलाय, मला चक्कर येते, तर हो असं म्हणून निघून जातो सर. 3 दिवसांनी येतो. मला विचारतो "हो, परवा काहीतरी बोलत होतीस काय?" माझ्याकडे नसतं लक्ष नसतं सर. मॅडम हात काढा तिथून. काय करताय पाटील? नाही सर नाही. मग एवढ्याशा घोडबंदरच्या खड्ड्यावर एवढी 3-3 पानं लिहितो सर. बायकोच्या पोटातला खड्डा नाही दिसत. मिस चेतना रडू नका. जरा थांबा जरा. चेतना मॅडम रडू नका. थांबा जरा पाटील, थांबा. हा दोघंही जरा थांबा. मिस चेतना, त्यांचं दुःख आता मोठं आहे की नाही, तुमचं कुठे कुरवाळत बसलाय? थांबा जरा. Sorry. माने काम डाऊन. सी काय बघा, 99-100 मी तेच म्हटलं ना मगाशी, हा तापच नाहीये. आता मला काल 100 आला होता ताप मला. अभिनंदन सर. कुठे कॉम्प्लिमेंट करावं हेही कळत नाहीये का तुम्हाला? लिहून घेतो. नका लिहू माने. मला खरंच काल 100 ताप होता आणि तरीही मी आज ऑफिसला आलोय की नाही मला सांगा. माझी बायको नाही आली ना ऑफिसला. पण तुमची बायको कशी? ती एकटीच आहे सर. तिला घेऊन येऊ का इथं? नाही. इथून घेऊन तिला. अरे नाही माने, काय बोलताय? असं नाही माने. चुकीचं एक्झाम्पल सेट होतं ऑफिस मधल्या एम्प्लॉईजसाठी. सगळ्यांना असं वाटेल उद्या आपली बायको आजारी आहे की ऑफिसला घेऊन चला. पण काय असं करते ते? दॅट इज नॉट राईट. जाऊ द्या ना मला घरी सर. नाही. माझी बायको मला नाही जमणार तिच्याशिवाय. मी जगूच शकत नाही सर. माझी बायको म्हणजे सूर्यफूल आहे सर. म्हणजे सूर्यफुलाकडे बघितल्यावर कसं गोड वाटतंय आपल्याला, तसं गोड वाटतं तिच्याकडे बघून. असं वाटतं की तिच्यावर सेल्फीच काढावा. सो क्यूट. ते सूर्यफुलाला काय झाल्यावर कसं कोमेजून जातंय ती, तसं कोमेजते माझी बायको सर. ओके. तिला ताप आला की नाही, असं गाल नुसतं असं लाल लाल होते आहो तिचं. ओके. डोळं एवढंच होते तो मनी मावगत. पर ती पर म्हणजे येऊन जाते तिचं सगळं अवतार. पण मला जाऊ द्या सर. मला जाऊ द्या ना सर. सर जाऊ द्या मानेंना सर. थांबा जरा.
सर जाऊ जाऊ द्या सर पाटील 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 तुम्ही का रडताय आता आता तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येते का नाही सर मग यांच्या बायकोची आठवण येते का अशी- ओय पाटील बिहेव सर सर काय झालंय यांचा जीव तरी सर त्यांच्या बायकोवर पण माझ्या बायकोचं नाव घेतलं का असा ताप भरतो मला का एकदम बेकार बायको भेटलीये दिवसभर वट 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 आज काय म्हणे तर भाजी चालली नाही उद्या काय म्हणे तर माझ्या हेअर कलर वापरला परवा काय सांगते परवा काय सांगते परवा किराणा सांगा, सगळं सांगा जरा थांब पाटील जाऊ द्या थांब, माने एक मिनिट थांबा माने एक मिनिट पाटील मला तुम्ही तिकडे थांबा जरा तिकडे उभे राहा शांत राहा जरा सर सी माने काय आहे, मी तुमचं दुःख समजू शकतो पण आपल्या ऑफिसचं एक डेकोरम सुद्धा आहे ते पण सांभाळावं लागणार आहे आपल्याला ओके हां माने सी काय आहे, तुमच्या बायकोला साधा ताप आलेला आहे मला काय वाटतं तुम्ही त्यांना फोन करा एखादी गोळी सजेस्ट करा मग ते ती गोळी खातील त्या नाही खात सर ती. नाही खात नाही खात सर टॅबलेट एखादी बरं वाटेल त्यांना नाही सर सकाळी पण नव्हती खाल्ली शेवटी मी चाव म्याव केलं तेव्हा कुठे खाल्ली काय केलं चाव म्याव सर चाव म्याव नाही सर कान पकडायचं चाव म्याव पकालीचं पाणी प्या आ आ आ मग खाल्ली गोळी सर चाव नको काय काय नशिबवान नवरा मिळालाय त्या बाईला सर बास बास माहेरच्या साडीच्या प्रीमियरला आलाय सगळेच का रडताय सगळेच का रडताय मला कळतच नाहीये मीटिंग सुरू होती आपली सेल्स बद्दल बोलत होतो काय सुरू झालंय आपापल्या घरचं थांबा जरा माने बायकोला चावमाव कसं हा? त्याशिवाय नाही खातच नाही ती तर आयुष्य काय लागतं जेवत सुद्धा नाही ती मग शेवटी तिला मी एक घाचू चा घास काऊ असं करून भरवतोय सर लय साधी आहे ती बायको माझी सर इंजेक्शन घ्यायला तर म्हणजे अंगच काढते घेतच नाही हा मग इंजेक्शन घेत नाही मग तिला काय करतो असं हात ठेवतो ओय, माने असं म्हणले की हसतील की तेवढं द्यायचं अरे इंजेक्शन माने सी आय रिस्पेक्ट वॉट एव्हर यू गाईज हॅव पण इथे नका सांगू ते आत्ता आणि तुम्हीच मला सांगा हे खरंच तुम्हाला पटतंय का आपले जे नवीन बिझनेस हेड आहेत त्यांना मी हे कसं सांगायचं दॅट आवर एम्प्लॉई वॉन्ट्स टू गो टू होम बिकॉज हिज वाईफ इज नॉट वेल अँड दे वॉन्ट टू प्ले चाव माव भातुकलीचा खेळ हाव तिकडे जाऊन काय करणार आहात तुम्ही घरी जाऊन मला सांगा त्या घेतील ना त्यांची काळजी तुम्ही जाणार आणि भातुकलीच खेळणार मातीच्या चपात्या करणार खोटा खोटा गॅस लावणार गॅस मिळतोय तिकडे खोटा खोटा नाही जस्ट मी एक ओ सॉरी माने तुम्ही ऐक थांबा माने बघा मी तुम्हाला सिंपल सांगतो मी तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही मारून टाका मला माने मला मारून टाका मला नाही जगायचं माझ्या बायको जीवन नाही जगू शकत मारून टाका सर तो इकडे या पाटील इकडे या मला नाही जगायचं इकडे या निश्चित मला नाही नाही. जगायचं मी मारून घेतो स्वतःला तर माने तुमच्या हातात आता मार्कर आहे जास्तीत जास्त गळा हायलाइट ठेवा तो मार्कर नक्क माने ऐका, शांत व्हा इथे या इथे बसा प्लीज बसा मी तुमचं दुःख समजू शकतोय मी तुम्हाला अरे असं पण करतो बसा तुम्ही प्लीज या प्लीज बसा हे घ्या पाणी प्या प्लीज पाणी प्या पाणी नको नाही, मला असं नका करू माने सर, काय असं नाही, होतं? मी मला- तुम्हाला घरी जाऊ देऊ शकत नाही या कारणासाठी काय आहे, तुमच्या बायकोला साधा ताप आलेला आहे आणि तुम्ही म्हणताय घरी जायचं असा हट्ट करून नाही चालणार मी तुम्हाला नाही जाऊ देऊ शकणार सर, मला जाऊ द्या ना सर नाही माने असं नका न करू सर मी नाही पाठवू शकत माझी बायको माझी जबाबदारी आहे सर मग माझी बायको काय माझ्या घरची डोरबेल आहे जगात प्रत्येकाची बायको ही प्रत्येकाची जबाबदारी असते असं तुम्हाला वाटतं सर पण माझी बायको म्हणजे माझी जबाबदारी नाही आहे ती जबाबदार आहे माझ्या ह्या परिस्थितीला एक नंबर बेकार बाई पाटील पाटील उठा
प्लीज पाटील खूप रिडिक्युलस बिहेव करताय पाटील तुम्ही प्लीज सॉरी सर मी प्रयत्न करतोय. प्लीज प्लीज त्यांना बोलू दे. हे माने ऐका मी समजू शकतोय तुमची परिस्थिती फार कठीण नाही समजत आहे तुम्ही. नाही मला समजतंय पण मी तुम्हाला समजून नाही- घ्या ना, सर. मी नाही जाऊ देऊ शकणार जाऊ द्या ना, नाही, सर. नाही नाही आय एम नॉट अलाउिंग तर यू माझ्या बायको लय जीव आहे सगळ्यांचा सर. ओके ओके अहो सर लग्नामध्ये तिचे आई बाप लय रडले होते अहो. अच्छा लय म्हणजे ढसाढसा रडले होते. मला म्हणले सासरे बुवा जावय बापू फुलागत जपली पोरीला माझ्या बागेतलं फुल तोडून देतोय जापातीला कोमेजून देऊ नका. ओके पाटील 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 हा खरं पाटील सांभाळा. काय चाललंय पाटील सर यांचं ऐकून मला तो माझा रडणारा सासरा आठवला. पाटील प्रत्येक पाठवणीत माहेरच्या साडीचं गाणं आणि आई बाबांचं रडणं ही फिक्स ऍक्टिव्हिटी असते कळतंय तुम्हाला. त्यामुळे मुलीला आता पाठवतायत म्हटल्यानंतर तुमचे सासरे बुवा दुःखात रडले असतील. ते आनंदानं रडत होते सर. म्हणजे माझा सासरा मला म्हणला हेमंतराव माया पोरीले मीनं तळ हाताच्या फोड्याप्रमाणे जपली आता हा फोड तुमच्या हातावर घ्या. पोट तुमच्या हातवर घ्या. तवाचा तो फोड असा ठस्सा 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 करतो यारा बापरे बा. अरे कोणाला सांगता येत नाही का फोडता येत नाही तो फो. की काय दुःख करू अरे गैरी बेकार बायको आहे त्या बाईनं मायातला फक्त हेमंत जिवंत ठेवलाय. पाटील तिनं पिळून टांगलाय असा. मी दुःखात सहभागी आहे काय काय झालं मिस चेतना. सर माझं नवऱ्याच काय चाललंय माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये सर. एकदा त्यांनी मला सुरेश म्हणून हाक मारली. काय हाक मारली. सुरेश सर एखाद्या मुलीचं नाव घेतलं असतं तर मी भांडले तरी असते ना हो सर. पण मला गृहीतच नाही धरत तो. अरे पण तुम्ही का रडताय का जरा थांबा ना स्पर्धा आहे. सुरेश. अरे हो मिस सुरेश मिस चेतना थांबा जरा थांबा. एकाने सांगितलं की दुसरा सांगतो दुसरा आणि सगळे रडतच आहेत. हा कुठला संसर्गजन्य आजार आहे फक्त रडताय तुम्ही. ऑफिसमध्ये मीटिंग साठी भेटलो होतो की नाही आपण हो की नाही. हो मग मीटिंग वरती फोकस करूया का प्लीज. माने मी तुम्हाला जाऊ देणार नाही दॅट्स फायनल. नाही सर त्यांना जाऊ द्या सर. नाही नाही त्यांची सगळी कामं मी करतो सर काही घाबरू नका. तसं बी ऑफिस 6 सुट्ट मी 12 वाजता घरी जातो. का घरी जावंसच वाटत नाही सर म्हणून मग मी आपल्या नाक्यावरच्या चायनीज गाडीवर टाइमपास वाटत असतो. रात्री 12 वाजले घरचे लाईट बंद झाले की मी असा गुपचूप जाऊन एका कुशीवर झोपून राहतो जसं का घरात मी आलाच नाहीये. सकाळी सूर्य उगवायच्या पहिलेच मी उठतो अंडी ब्रेड पेपर असं टाकत टाकत मी ऑफिसला येतो सर. कोणाला सांगायला जाऊ हा त्रास कोणाला सांगायला जाऊ. मला सांगा तिकडे जाऊ शकतो मला सांगा. तेच म्हणतोय सर. एक मिनिट जाऊ दिल ऐक आवाज नकोय मला कोणाचा. माझ्या बायकोचा फोन आहे कोणाचाही आवाज नको. मला बोलायचं मॅडम 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 माझी बायको आजारी आहे. मॅडम माझी बायको आजारी आहे सर. मला घरी जायचं सर. जाऊन दे ना ते मॅडम मला घरी जायचं. माने युजलेस माने- काय करताय तुम्ही हॅलो? कळतंय का तुम्हाला. तुमची हॅलो? बायको आजारी आहे ही काय हेडलाईन आहे का आजची सगळ्यांना सांगायला. हॅलो 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 काय झालं. नाही काही नाही सगळं ओके आहे काहीच नाही. ते आमचे एक एम्प्लॉई आहेत अच्छा. माने माने मानेंचं काय? त्यांनी ते काय घेतला म्हणत होता. होते? नाही काही नाही ते सहज आपलं ते आपलं बायकोचं त्यांच्या फक्त. हा तू काय म्हणत होतीस सांग. नाही तुम्ही काय म्हणत होता ते सांगा. नाही मी नाही ते माने म्हणत होते काय झालं त्यांच्या बायकोला नाहीये बरं. हा. तर त्यात तर मला मीटिंग सुरू होती खरं तर. तर मीटिंग सुरू असताना त्यांनी मला मध्येच सांगितलं मला घरी जायचं चालू मीटिंग मध्ये का तर त्यांच्या बायकोला बरं नाही. मग काय झालं. असं कोण जातं मला सांगा काय ना मला कळत नाही. बरं काही बायकोला झालंही नाही काही जास्त 99-100 काहीतरी ताप आहे जो व्हायरल पण नाही आहे खरं तर. अगदीच आराम केला तरी बरं वाटेल त्यांना. पण इतके व्याकुळ झालेत बायकोच्या काळजीने
इतके भोळे आहेत ना, मला तर वाटतं काय करायचं यांचं. रडतायत बायकोला ताप आलाय म्हणून. म्हणतात मला तिच्याशिवाय करमत नाही, तिला माझ्याशिवाय करमत नाही, ती बिचारी एकटी असेल, मला तिची काळजी करायची आहे, मला आणि तिला तुम्हाला हसू येतंय का? नाही नाही हसून तुम्ही नाही तर नाही घेत बायकोची काळजी, इतर जण घेत आहेत, त्यांना तर घेऊ दे. बाई 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 अगं बाई त्यांना तर घेऊ दे ना. आलं. वनिता तू का रडतेस तिथे? मला मी काय काळजी नाही तुम्ही घेतली. घेता माझी काळजी? बोलले सकाळी मी काही खाल्लं विचारलं मला? मी काही प्यायले मला विचारलं का जाताना? हो नाही विचारलं मी. मग नाही विचारलं ना. बरं ते जाऊ दे. आज मी कोणत्या रंगाची साडी नेसले आठवतंय? ही घातली तू आता हे कोणत्या कोणत्या रंगाची? तो आपला नाही हाच तो बघ. नाही. पृथ्वी नाही आठवत आहे ना. ठीक आहे पृथ्वी. ओके ठीक आहे. मानेंना विचारा त्यांच्या बायकोनी कोणत्या रंगाची साडी नेसली विचारा. पिस्ता रंगाची साडी आहे, पिस्ता रंगाची. तुला फुलांचं हे आहे त्याच्यावर. आणि पदर आहे की नाही पदराला माने एक मिनिट थांबा. माने डिझाईन आहे. हा फोन कसा काय बाहेर ऐकायला येतोय? हा फोन बाहेर कसा काय ऐकायला येतोय? भावना सर भावना. गप्प बसा जरा पाटील तुम्ही. आता मायावाला फोन चालू मला बोलू द्या. हे पृथ्वी त्यांची बायको आजारी आहे, त्यांना लगेच सोडा. लगेच सोडा त्यांना. लगेच सोडा, नाही तर तुम्ही घरी यायचं नाही. तुम्ही घरी यायचं नाही. वनिता माझी आता मीटिंग सुरू आहे ना, तर मी- तुम्ही घरी यायचं नाही. अरे बापरे. तुम्ही लगेच त्यांना सुट्टी द्या. मी- रजा द्या त्यांना. वनिता. त्यांची काम तुम्ही करा. वनिता ओके घरी यायचं नाही, नाहीतर बाय. वनिता वनिता माने माने तुम्ही माने जा जा माने जा. माने जा 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 माने माने जा. घरी जाऊ होय? आजा घरी जा. जा, जा. खरंच जाऊ सर? ओ जा. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. माने पोचल्यावर कळवा माने. जा पिंजऱ्यातून मुक्त व्हा. ओ जा. पाटील ते झालेत पिंजऱ्यातून मुक्त. तुम्ही पिंजऱ्यात जा. गेट बॅक टू युअर वर्क नाव. वा वा जोरदार टाळ्या. रडारड समारंभ अतिशय मस्त होता. सगळ्यांची कारणं अतिशय युनिक होती. खरी वाटावी तितकी खरी होती. खूपच मजा आली. येस सोनाली ताई. काही बोलायला सुचतच नाहीये. मला वाटतं तिथे येऊन जाते, आधी सुरेशला भेटते. ताई पुकी परफॉर्मन्स होता सावत्या. सगळ्या मुलींचं रिप्रेझेंटेशन मी करते आणि मी असं म्हणते की तुझ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळावा. म्हणजे देशी हॉटनेस काय समजू तर जाऊ दे एकदा. आणखी मला एक गोष्ट नमूद करायची आहे. आपण आजकाल अशा जमान्यामध्ये आहोत जिथे रिलेशनशिप्स वेगळ्याच कुठल्या कुठल्या पॉईंट्सना पोचल्यात. आणि असं रिलेशनशिप खरं वाटत नाही, पण अशी रिलेशनशिप्स असतात. आणि त्यामुळे सगळी सोसायटी त्याची कधी कधी चेष्टा पण करते. मला असे लोक अजिबात आवडत नाहीत. मला असं वाटतं की ते चेष्टा करतात कारण त्यांना ते मिळत नाही. पण मला असं वाटतं अशी रिलेशनशिप्स एक्झिस्ट करतात आणि त्याच्या बळावरच दुनिया कायम आहे असं मला ऑनेस्टली वाटतं. फार सुंदर परफॉर्म केलं सावत्या. ह्या दिवसाची मी कधीपासून वाट बघत होते पाटील. तो दिवस आज आलेला आहे. प्रत्येक बॉल आज बॅटला लागलेला आहे आणि फटकारबाजी पाहायला मिळाली आहे. त्याच्यामुळे आम्ही समाधानी झालेलो आहोत. तुम्ही फारच मजा केली. सुटला होतात आज, मजा आली. स्पेशल मेन्शन वनिताच्या फोन कॉलला झाला पाहिजे. हो वने, वने तू कोण आहेस का?